तुम्हाला यायचं असेल तर मागे पाईपलाईन गेली, आता ती जाताना दाखवतो तुम्हाला. तिथून आतमध्ये टर्न मारायचा, भिवंडीकडून आल्यावर डावीकडे आणि पच्छापूरवरून आल्यावर उजवीकडे. बोर्ड दाखव. त्यांनी पण हे भव्य वास्तू उभारले महाराजांसारखा, त्याचं सुद्धा नाव आज अमर होईल. थांब खाली आणला. आज आम्ही निघलेलो आहे शिवाजी महाराजांचं जे नवीन मंदिर झालेलं आहे तिथे मराठेवाड्याला. आपली गाडी इथे लावली आहे आणि फ्रीमध्ये जाणार आहे आम्ही. बघा, फ्रीमध्ये आपल्या उत्तम भाऊची चार्जिंगची गाडी काढली आहे आणि हा इथं इंस्टा 360शी खेळतोय, जसं काय लहान मुलाच्या आता खेळणं भेटल्यासारखा. आणि महाराजांचा गर्व तर आपल्याला असलाच पाहिजे ना बाबा. 100%. हा, काय सुरू सगळ्यांनी या तिथेशी. हो, चार्जिंग चालू होती गेली ना मगाचपासून, हा रेकॉर्डिंग करत होता. आता याला काय बोलायचं तुम्हीच बोला 2 शब्द याच्यासाठी. आणि आपला भाऊ आलाय मागून, हा बघा इथेशी उत्तम भाऊ आला इथे, एकदम शूट बूट, एकदम ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक शर्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक. काल मी गेलेलो साखरपुड्याला बदलापूरला, कपडे एकदा घालून धुवू नाही शकत. वहिनी मारील, लगेच धुवाला. वहिनी मारील. आता लग्न झालं भावाचा. पहिले आई कपडे धुवायची, तेव्हा अर्धा दिवस एक शर्ट, अर्धा दिवस दुसरा शर्ट. ही भाऊची तारा आहे आपल्या. आता ही फुकटवाली गाडी चालवायला बसलेले आप्पा आपले. फुकट दिले कंपनी, फुकट चालते म्हणून तर आपली पेट्रोल तिथे लावले ना, चार्जिंग वाले घेऊन चाललोय. परत कोणी बघितलं मग 1 तास झालं निघलोय. हे उत्तम शेठचा नाही, पाईपलाईनचा रस्ता नाही बनवत आहेत. उत्तमचा बादची BMC आहे ना, रमेश शेलारची थिएटर टाकला बदला. एवढा खराब रस्ता कुठे, काहीतरी बघा, लक्ष द्या थोडाफार. 1 तासापासून भाऊ आपला गाडी चालवतो 10 किलोमीटरच्या रस्त्याला. गाडी चुकली तर गाडी तुम्हाला यायचं असेल तर मागे पाईपलाईन गेली, आता ती जाताना दाखवतो तुम्हाला. तिथून आतमध्ये टर्न मारायचा, भिवंडीकडून आल्यावर डावीकडे आणि पच्छापूरवरून आल्यावर उजवीकडे. बोर्ड दाखव. तिथून आपल्याला राईट मारायचं. हा मोहाचा पाडा, हा मोहाचा पाडा जो इथेशी लागलाय बोर्ड, इथेशी इथून हा रस्ता जातो आपल्याला. रस्त्याचं काम पण चालू आहे, रस्ता पण बनेल, टेन्शन घेऊ नका. थोड्या दिवसात इथं मध्ये मध्ये काम चालू आहे. बस नाही झालाय, बनलाय रस्ता, बनलाय. ओके बनवलं एकदम रस्ता, सुट्टी आहे ना त्याला. हा रस्ता डायरेक्ट सरळ महाराजांच्या मंदिरावर जातो. बांगला आहे ना, हा माहित नाही कोणता आहे. भारी आहे, भारी आहे. काय फालतू पांचाट जोक मारतो आप्पा. आप्पा पांचाट जोक मारायला विलगले. चांगलं आहे पण ते दुलून वाट लागेल. दुलूर म्हणजे तशी या साईडला बघ काय. आता आपण मोहाच्या पाडा गावात पोहोचली. मराठी शाळा त्यांची. लोक त्यांच्या मुलांना आता इंग्लिश मिडियम मध्ये टाकायला लागलं, शाळा वस पडल्या. लोकांना समजायला पाहिजे काय नाही इंग्लिश मिडियम मध्ये, मराठी मिडियम मध्ये मुलं शिकतात. मुलांना जनरल नॉलेज येतो. नाही आपण पोहोचलो. हा कोणता गाव आहे? त्याच गावात. हा मराठीवाडा गाव आहे. नाही बाबा, नाही पुढे. हा मोहाचा वाडा गाव आहे, मराठीवाडा गाव पुढे आहे. आपण गेलो ना, याला जोरीला बसवल्या म्हणून वाटवलं. हा तो राजू होता घर. हा मराठीवाडा कुठला? येल्लो वाला. या माणसांनी पुढाकार घेऊन आलाय राजू भाऊ. हा बघा हा घर. त्या दादांनी तो पुढाकार घेऊन पूर्णच्या पूर्ण मंदिर बनवलेलं आहे. लोक त्यांच्या नावाची काही बोलू दे, पण त्यांनी पुढाकार घेऊन एवढा मोठा मंदिर बनवलं आहे आपल्या महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या भावाची पण इथे शिवीट पोचले मंदिरासाठी. आपल्या भावाने पण थोडासा पुढाकार घेतलेला आहे. तू कधीच गेला माझ्या राजा, माझ्या शिव
भार माझ्या राजा र माझ्या शिव भार माझ्या राजा र माझ्या शिव भार माझ्या राजा र माझ्या शिव भार शोध कुठर भाऊ कसर कौतुक आणलाय ना. पुढे पुढे बघा माझं चालू आहे का? हे भव्य वास्तू उभारले महाराजांसारखं, त्याचं सुद्धा नाव आज अमर होईल. 100%. हा इथे गाभारा आहे. हा भव्य दिव्य असा मंदिर बनवलेला आहे महाराजांचा. एक मिनिट.
पूर्ण महाराजांची कीर्ती इथे फोटो रूपांमध्ये आपल्याला दाखवली गेलेली आहे. महाराजांच्या काळातलं हे पूर्ण अजून काम थोडंफार चालू आहे मंदिराचं. पूर्ण इतिहास फोटो रूपामध्ये आपल्याला इथेशी बघायला मिळत आहे. जेथे महाराज पेटीमध्ये बसून फरार झाले होते मुघलांना मारताना. भाई तुरवले का तुरवले द्रोण कसं आणलं उरून ना तिथे वरती जाऊन. रिफ्लेक्ट मारतो ना तो. ते काच जर नाही लावली तर मग पूर्ण त्याच्यावर धूळ जमा होईल. राज्याभिषेकचं किती मोठा बनवला आहे बघ. भारी वाटतं ना एक एक खतरनाक. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी भावा. सगळ्यांना चुकवलं होतं आपल्या महाराजांनी. चुकीच्या माणसांच्या जोडीला आलोय मी. ही माझं लगीन झालं तरी नुसतं फोटो बोलतो. व्हिडिओ चालू कर पहिले. शानाला इकडे अरे इज्जत ठेवलीस नाही माझी तुम्ही. हा आपला जगातला एकमेव असा मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, जो इथे मराठेपाड्या गावामध्ये बनवलेले आहे. पूर्णच्या पूर्ण मंदिर तुम्ही बघू शकता. अजून प्राण प्रतिष्ठा झालेली नाही आहे मंदिराची. हे तिथे महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी ती मूर्ती ओपन करण्यात येईल. असं वाटतंय का जसं महाराजांच्या किल्ल्यांवर झालंय असं पूर्णच्या पूर्ण वास्तू उभारलेली. अक्षर मिक्स. भगवानी शान लागे, भगवानी शान लागे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान लागे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान लागे.
शिवबा संगीची नेते मावळे लढले लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले या मर्द मराठ्याची म्हणून ताट मान लागे म्हणून ताट मान लागे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे बाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी किल्ल्याच्या अवती भवती काटेरी रान लागे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे समाधी आहे तिथे राजा शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची वैभवशाली जगती गौरवात स्थान लागे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान लागे आपण एकूणची सन्मान करायचा आहे. आलेल्या सर्व शिवभक्तांना तरुणांना विनंती असेल आपल्या एका या मराठवाड्यामध्ये हे दैदिप्यमान भव्य आणि दिव्य असं हे मंदिर साकारलेलं आहे. आपण सर्वांनी युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या मंदिराचं आपण पाहू शकता. आपली सुरेख रेखीव आपण इतिहास काळामध्ये गेल्यास तर भाग होईल अशा पद्धतीचं हे भव्य आणि दिव्य मंदिर आपण साकारलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आणि लवकरच आपल्याला लोकार्पण सोहळ्याची तारीख सुद्धा आपल्याला माहिती आहे. 14 मार्च 15, 16, 17 मार्च मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण महाराजांच्या मंदिराचं आपल्या डोळ्यातून दर्शन घेतलेले. हा एकमेव असा पूर्ण राज्यात देशात एकमेव असा मंदिर आहे महाराजांचा जो इथे मराठेवाडा गावामध्ये स्थापन झालेला आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा पुढच्या महिन्यात 14, 15, 16ला होणार आहे. तर सर्वांनी आपली उपस्थिती दाखवावी. इथे मोठ्या संख्येने सर्वांनी इथे उपस्थिती दाखवायची आहे. त्या दिवशी आपलं काही काम ठेवू नका. त्या दिवशी काम सोडून तुम्ही पूर्ण इथे पूर्ण दिवसभर येऊन राहा. महाराजांसाठी एक दिवस देणं काय आपल्या याच्यातला काय आयुष्यातला कमी नाही होणार, तो दिवस वाढणार आहे आपल्या आयुष्यातला. त्यामुळं आपली उपस्थिती पूर्णपणे दाखवायची आहे तशी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी.